वरती गडीबाज झालेला आहे. चांगली सुरुवात या ठिकाणी केली जाते. प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहू शकताय सरावली बस संघ इथून मात्र विचार करेल की काही धावा फलकावरती सजवाव्या लागतील. पहिला गडी तर अतिशय स्वस्तामध्ये बाद झालेला आहे आणि ही चर्चा विनिमय करून आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच ईश्वर बॅटिंग स्टान्सवर बॉलर तयार सज्ज होतोय. आपल्या षटकातील पुढील चेंडू हाताळण्याकरिता राईट आर्म अराउंड द विकेट. ओहो, यावेळेस मात्र क्लीन बोल्ड च्या स्वरूपामध्ये दांडी 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 गुल गॉन. यस डीजे. आदरणीय सहयोगची घरं त्यांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय ज्यांनी मैदानाच्या सपाटीकरणासाठी रोलर उपलब्ध करून दिला. त्यांचे देखील समालोचन कक्षमधून विशेष आभार. थँक्यू सो व्हेरी मच. आपल्या सहकार्यामुळेच हे अतिशय सुसज्ज नेटनेटकं सुशोभित प्रेक्षणीय आणि दर्शनीय स्वरूपाचं मैदान आपण पाहत आहोत आणि आपण रोलर प्रोव्हाइड केला त्याबद्दल मनापासून आभार. स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका इथून आपण पाहू शकतायत. सिंगल तर परिपूर्ण केली जाते. सरावली ब संघाकडून डळमळीत स्वरूपाची सुरुवात आहे. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवरती देखील विकेट आणि तिसऱ्या चेंडूवरती सिंगल. काय गोलंदाजी केले सुनील. स्कॉर्पियन बोईसर संघाचा हा किमयागार गोलंदाज आणि चेंडूचा टप्पा बघा थेट यॉर्क लेंथला तो प्राधान्य देतोय. अतिशय खोलवर टप्प्याचे चेंडू सुनीलच्या माध्यमातून हे षटक मात्र अद्वितीय स्वरूपात आपल्याला अनुभवायला मिळतं. इथे पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका सजविला गेलाय. चला यानंतर होणारा जो सामना आहे बेटेगाव विपक्ष मुकेश 11. आपण आपली उपस्थिती दर्शवायची आहे मुख्य क्रीडा मंचाजवळ. कमिटीला मात्र आपण ग्रीन सिग्नल द्यावा ही विनंती. बेटेगाव आणि मुकेश 11 आपण आपली उपस्थिती दर्शवावी ही नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. 2 धावा फलकावरती सजलेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ परिपूर्ण होतोय. जबरदस्त गोलंदाजी झाली ती सुनील याच्या माध्यमातून. पूर्णपणे इकॉनॉमिकल असं षटक राहिलं. केवळ 2 धावा फलकावरती सजलेल्या आहेत आणि 2 गडी तंबूच्या आश्रयाला परतलेल्या आहेत. 2 धावा 2 गडी बाद. खरं तर 2 मे 1969 मध्ये जन्म झाला होता ब्रायन लाराचा आणि अँटिग्वा रिक्रिएशन ग्राउंड अँटिग्वाच्या मैदानामध्ये एका कसोटी सामन्यामध्ये 400 धावा करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड त्याने इंग्लंड संघाच्या विरोधात परिपूर्ण केला. न भूतो न भविष्यती अशी ती इनिंग बघायला मिळाली होती. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या षटकामध्ये सुनीलचा क्लास आपण पाहिला. अवघ्या 2 धावा, ग्रेट बॉलिंग. साइडला सजवलेला फटका इथून मात्र डॉट आलाय. 7 चेंडूंमध्ये 2 धावा फलकावर 2 गडी गारद. क्या बात है यार. सॉलिड स्टार्ट, अद्वितीय सुरुवात. अपसाइडला सजवलेला फटका क्षेत्ररक्षण बहारदार झालाय आणि येथून आपण पाहू शकतायत गोलंदाज पूर्णपणे चांगल्या श्रेणीची गोलंदाजी हाताळतोय. त्याला ठाऊक आहे धावा आलेल्या नाहीयेत. फलंदाजावरती प्रेशर आहे आणि चौकार खेचण्याच्या मोहामध्ये तो षटकार खेचून बाद देखील होऊ शकतोय. येथे मात्र चांगला फटका आलाय. फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. सुटकेचा निश्वास टाकणारा हा चौकार येतोय. अर्थातच अमोलच्या बॅट मधून धावफलक मात्र जाऊन विसावेल 7 या अंकावर. जबरदस्त गोलंदाजी सुरू होती परंतु येथे क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली नाही. एक क्रॅकिंग स्ट्रोक आला जो चौकारासाठी दाखल. अमोलच्या बॅट मधून उपयुक्त अशा या 4 धावा सरावली ब संघाला दिलासा देणाऱ्या या दिलखुलास 4 धावा. ओहो, यावेळेस मात्र आपण पाहू शकाल काय झेल कॅरी केलाय. प्रभातच्या माध्यमातून अगदी काही क्षणांसाठी जॉन्टी रोड्स डोळ्यांसमोर यावा ज्या पद्धतीने हा झेल मात्र परिपूर्ण करण्यात आला.
एकनाथ धोंडू सोलकर तुम्हाला आठवलं असेल, सुरेश रैना आठवलं असेल. काही सेकंदांसाठी अद्वितीय स्वरूपाचं असं एक क्षेत्ररक्षण रॉबिन सिंग, युवराज सिंग, मोहम्मद कैफ यांच्या आठवण यावी. रॉस टेलर डोळ्यांसमोर यावा. महिला जयवर्धने ज्याने वर्ल्ड रेकॉर्ड केला 218 झेल टिपण्याचा वन डे क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये 448 सामन्यांमध्ये. त्याची देखील आठवण करून दिले प्रभात या क्षेत्ररक्षकाने. जबरदस्त असं एक क्षेत्ररक्षण, अद्वितीय झेल, भूमातेला आलिंगन देत असताना अद्वितीय स्वरूपाचं एक क्षेत्ररक्षण. बॉलर तयार, वन्स अगेन बॉलिंग ट्रॅकवर. राम शकल आपण पाहतोय. एक रायझिंग डिलिव्हरी या ठिकाणी प्रेझेंट केली जाते प्ले अँड मिसच्या स्वरूपात. चेंडूची झाले सांगता राम शकलेच्या माध्यमातून. ते मात्र स्मॅश करण्यात आलं होतं डॉटच्या स्वरूपात. मात्र या षटकाची सांगता झालेली आहे. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय. फलकावरती 7 धावा पाहायला मिळत आहेत. एक चौकार जरूर आला, परंतु तदनंतर राम शकल याने खूप सुंदर पद्धतीने उर्वरित चेंडू हाताळले. 12 चेंडूंमध्ये फलकावरती केवळ 7च धावा आहेत. ही चांगली गोलंदाजी झालंय स्कॉर्पियन बोईसर या संघाच्या माध्यमातून. बघा आता गेम प्लॅन आखला जातोय. खूप चांगल्या पद्धतीने संघाला लीड करण्याचं कार्य कर्णधार करतोय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट, कप्तान चला सिनातान ही भूमिका आपल्याला पाहायला मिळते. सध्या प्लेइंग 9 मध्ये 9 खेळाडूंमध्ये चांगली गुंफण आणि चांगली चर्चा त्या ठिकाणी रंगली जाते. सुपर क्रिकेट स्कॉर्पियन बोईसर सध्या मात्र दर्जेदार प्रदर्शन. 12 चेंडूंमध्ये अवघ्या 7 धावा खर्च. फलंदाज फ्लॉप ठरले. 3ऱ्या षटकाला होते सुरुवात. संकेत आलेला आहे बॉलिंग ट्रॅकवरती स्कॉर्पियन बोईसर या संघाकडून. वैयक्तिक कोट्यामधील पहिलं तर संघाकडून 3रं षटक हाताळण्याकरिता राईट आर्म राऊंड द विकेटचा हा फटका. एकंदरीत हे व्हेरिएशन होतं आणि फटका बघा स्ट्रेट बॅटने सजवला होता, परंतु क्षेत्ररक्षक प्रभात अतिशय चाणाक्ष, सावध, साक्षपी, दक्ष आणि जागरूक पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट आलाय. ही लो स्कोरिंग मॅच होते की काय हा यक्ष प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय, कारण 14 चेंडूंमध्ये केवळ 7च धावा झालेल्या आहेत. शॉर्ट प्लेनचा चेंडू होता आणि अशा प्रकारच्या चेंडूंना थारा नाहीये. अगदी ब्रेड अँड बटर डिलिव्हरी होती आणि त्या डिलिव्हरीवरती सुंदर चौकार जो एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत असताना बघायला मिळाला फलंदाजाच्या बॅटमधून. अमोल ब्रँडचा हा धमाकेदार चौकार येतोय. खूप आवश्यकता आहे. जर आपण सरावली ब संघाचा विचार केला ना तर येथे चौकारांची प्रचंड निकड आहे, कारण त्याच्या धावा झालेल्या नाहीयेत. आतापर्यंत 11च धावा फलकावरती आपण पाहतोय. त्या ठिकाणी समीर खान विचारणा करतात फलंदाजाला. बघूयात नक्की काय घडलंय. सध्या 11 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11 रन्स. 2 संघांमध्ये क्वार्टर करिता पात्र ठरण्यासाठी मात्र एक कडवी लढत आपल्याला पाहायला मिळते. जो संघ जिंकेल तो सुपर 8 मध्ये क्वालिफाय करेल. चेंज करायचं आहे का? वास्तव मात्र आता प्रतिस्पर्धी संघाला देखील विचारलं जात आहे की फिल्डर चेंज करायचा आहे आणि त्या अनुषंगाने पंचांनी देखील अगदी परमिशन घेतली प्रतिस्पर्धी संघाची. म्हणजेच सरावली ब संघाला विचारणा करण्यात आली की आता स्कॉर्पियन बोईसर संघामधील खेळाडूला जर दुखापत झाले तर आम्ही येथे प्लेयर चेंज करू शकतो किंवा नाही. आणि त्या अनुषंगाने मात्र त्या खेळाडूकडे ट्रॅक नाहीये. कार्यकारिणीला विचारणा केली जाते. कार्यकारिणी सुचवा आपल्या रूल्स अँड रेग्युलेशन्स नुसार, कारण खेळाडूकडे ट्रॅक नाहीये तर काही पेनल्टी तर लागणार नाही ना, अशी विचारणा मात्र या ठिकाणी केली जाते. आणि थोड्याच वेळामध्ये परफेक्ट डिसिजन पोहोचेल आपल्यापर्यंत. चर्चांना सुद्धा उधाण आलंय आणि कार्यकारिणी लक्षात असू द्या, आजचा दिवस मात्र येथे तुम्हाला सूट दिली जाते, परंतु उद्याच्या दिवसामध्ये अशा प्रकारची हयगय कुठल्याही प्रकारे स्वीकारली जाणार नाही. आणि
ट्रॅक टी शर्ट शूज उद्याच्या दिवसामध्ये कंपल्सरी असणार आहेत. आजचा दिवस त्या ठिकाणी खेळाडूला दुखापत झालंय म्हणून आम्ही सांभाळून घेतोय असा कार्यकारिणीचा इशारा पोचला गेलाय. आणि खऱ्या अर्थाने स्पर्धेच्या पहिल्या दोन्ही दिवसांमध्ये दोन्ही रजनींमध्ये खरं तर जो पहिला सामना होता दोन्ही संघ उशिरा आलेले आहेत, परंतु उद्याच्या दिवसामध्ये वेळेवर रिपोर्टिंग करा. चला चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिले तर आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेले आहेत. 11 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी आपण पाहतोय स्कॉर्पियन बोईसर संघामधील खेळाडूला दुखापत झाली आणि त्या कारणास्तव आता एक प्लेअर चेंज करण्यात आलेला आहे आणि म्हणून हा ब्रेक आला होता या सामन्यामध्ये. आता पुन्हा एकदा सामन्याला होईल सुरुवात आणि बॉलर तयार. यावेळेस मात्र आपण पाहू शकतायत सुरेख पद्धतीने झेल टिपण्याची नामी सुवर्ण संधी चालून आली होती आणि तेथे क्षेत्ररक्षकांनी केली चुकी आणि क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला कधीच माफी दिली जात नाही. हा झेल किती महागडा पडेल हे मात्र येणारा काळ दर्शवणार आहे. जेव्हा जेव्हा झेल सुटलाय तेव्हा तेव्हा इतिहास घडलाय. फलंदाज मात्र कमाल करतात. जीवनदान मिळाल्यानंतर कधी कधी इतिहास त्यांच्या माध्यमातून घडला जातो. येथे लाऊड अपील यष्टी रक्षकाच्या माध्यमातून बघूयात. पंच त्या ठिकाणी सल्ला मसलत आणि विचार परामर्श करतायत आणि अंततः बोट आकाशाकडे स्थिरावलं गेलंय. फलंदाज बाद करार ठरवला जातोय. धावसंख्या पूर्णपणे तटस्थ शांत स्तब्ध अविचल अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सरावली ब संघावरती नामुष्की उडवली गेलंय. किती गडी बाद झाले असतील असा प्रश्न जर विचारण्यात आला तर आतापर्यंत 4 गडी बाद झालेले आहेत. फलकावरती केवळ 11 धावा आपण पाहतोय. 11 धावा 4 गडी गारद अशी सिच्युएशन सध्या मैदानाच्या आतमध्ये. सरावली ब संघ बॅकफुटला ठिकाणी ढकलला गेलाय. अद्वितीय स्वरूपामध्ये गोलंदाजीचं पृथक्करण राहिलंय स्कॉर्पियन बोईसर या संघाकडून. खूप छान पद्धतीने आपण पाहू शकलात. येथून मान सन्मान देत असताना फलंदाज देखील पाहायला मिळतोय. धावांची टोटल मात्र खऱ्या अर्थाने लो स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळते. केवळ आणि केवळ जाऊन विसावलंय 12 या अंकावर. खरं तर आपण पाहिलं होतं जेव्हा आपण वन डे फॉर्मॅटचे इतिहास उलगडून पाहतो ना, मला तर 2001चं कॅलेंडर इयर आठवतं जेव्हा चामिंडा वास सारखा एक गोलंदाज आला ज्याने झिम्बाब्वे संघाच्या विरोधात कोलंबोच्या मैदानामध्ये 19 धावा खर्च करून 8 गडी गारद करण्याचा भीम पराक्रम केला आणि झिम्बाब्वे संघाला केवळ 38 या अंकावरतीच ऑल आउट केलं होतं. ते वन डे फॉर्मॅटमध्ये जबरदस्त प्रदर्शन. अगदी तशा रीतीने हा लो स्कोरिंग सामना आहे. 3 षटकांमध्ये केवळ 12 धावा झालेल्या आहेत. सर्वाधिक छोटी टोटल जर आपण पाहिली तर एप्रिल 2004 मध्ये हरारे स्पोर्ट्स क्लब हरारेच्या मैदानामध्ये झिम्बाब्वेचा संघ केवळ 35 या अंकावरतीच देखील मात्र थांबला होता आणि तशाच रीतीने हा देखील सामना आहे. लो स्कोरिंग टोटल. गडीबाद होण्याचा क्रम देखील आपण पाहतोय. झटपट गडीबाद झालेले आहेत आणि स्कॉर्पियन बोईसर संघाचा दरारा या सामन्यामध्ये कुठेतरी पिछेहाट झालेले आहे. अर्थातच सरावली ब या संघाची येथे तर फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षकांचा बॉडी लँग्वेज पूर्णपणे अटॅकिंग पाहायला मिळतोय. सुंदर एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि त्या कारणास्तव जो परिपाक समोर आलाय केवळ आणि केवळ 1च धाव या ठिकाणी मिळते. 15 या अंकावर हे स्कोर फलक. सुपर क्रिकेट. काय क्षेत्ररक्षण होतंय. मी नेहमीच उल्लेख करतो जेव्हा तुम्ही अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खेळताना तेव्हा 50% सामना जो आहे तो केवळ तुम्ही क्षेत्ररक्षणाच्या बळावरती जिंकणार आहात
आणि तदनंतर मात्र इतर पैलू येतात आणि म्हणूनच क्षेत्ररक्षकांचं महत्व खूप मोठं असतं. जेवढे चांगले क्षेत्ररक्षक तुमच्याकडे असतील तेवढे जास्त चान्सेस सामना जिंकण्याचे आहेत. कारण आणि त्यामध्येही मी म्हणेन की क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना तुम्ही कशी सजवले हे देखील महत्वाचं आहे. केवळ आणि केवळ फलकावरती आपण पाहू शकतायत 17 धावा. शेवटचं षटक जे प्रोग्रेस कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतं. 2 चेंडू अजून देखील उर्वरित स्वरूपामध्ये. चला गाई करा स्पीडअप करा खेळाला. जास्त वेळ घेऊ नका. वेळ कधीच कुणासाठी थांबत नसते. ज्याने घड्याळाचा शोध लावला पीटर हेनलिन जर्मनीचा तो वैज्ञानिक, त्याच्यासाठी देखील घड्याळाचे 3 काटे कधीही थांबलेले नव्हते आणि म्हणूनच वेळेचं भान जरूर बाळगा. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. स्कॉर्पियन बोईसर संघाने खूप सुंदर प्रदर्शन. जितके सुंदर गोलंदाजी होते तितकंच बहारदार क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय सुरेख स्वरूपामध्ये. कृपया करून बेटेगाव संघ जर आपण उपस्थित झाले असतील तर कृपया करून मुख्य क्रीडा मंचाशी आपण संपर्क साधावा ही नम्र विनंती. बेटेगाव संघ जर आपण उपस्थित असाल तर आपली उपस्थिती प्रार्थनीय स्वरूपामध्ये मुख्य आयोजकांना दर्शवा ही विनंती. टार्गेट जर आपण पाहिलं तर समोर ठेवण्यात आलंय ॲक्युरेट 22 धावांचं लक्ष्य निर्धारित 4 षटकांमध्ये सेट करण्यात आलाय. काय घडेल काय बिघडेल, कोण करेल वार आणि कोण करेल पलटवार, ऐकूयात डीजे उत्कर्ष यांच्या एका ब्लॉकबस्टर सॉन्ग नंतर. शिवाजीनगर आणि दांडी कॅप्टन कृपया करून टॉससाठी यायचंय. शिवाजीनगर आणि दांडी दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती टॉससाठी या. टॉस बॉक्स मध्ये आवाज दे थोडा. डीजे मास्टर आवाज दे माईकला. हॅलो माईक चेक. येस हॅलो माईक चेक. धन्यवाद. एक बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळेल ती म्हणजे दांडी आणि दुसऱ्या बाजूला शिवाजीनगर. शिवाजीनगर कॅप्टन आलेला आहे. दांडी बिंदिका मॅडमला विनंती करेल या पण आपल्या शुभस्ते टॉस केला जाईल. प्रशांत गरत बाळा टॉस करण्यासाठी इकडे आमंत्रित करतोय प्रशांत गरज साहेबांना. विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शनचे मालक. सामन्याला या ठिकाणी होते सुरुवात. 22 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलंय. पहिल्या षटक हाताळण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवर आपण ईश्वरला पाहतोय. चेक सरावली ब. दांडी संघ उपस्थित आहे का? दांडी टीम कॅप्टनला पाठवा. बावीस धावांच्या प्रत्युत्तरादाखल बघा पहिल्या षटक हाताळण्याकरिता ईश्वर जो बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या अटॅकिंग अप्रोच सहित त्याचा बॉडी लँग्वेज आवश्यक देखील आहे कारण धावा कमी झालेल्या आहेत आणि पहिली 2 षटकं ही अतिशय इकॉनॉमिकल हाताळावी लागतील या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. खूप सुंदर पद्धतीने आपण पाहू शकलात येथून खोलवर टप्प्याचा चेंडू हा अग्रेसिव्हनेस आवश्यक आहे. अग्रेसिव्हनेस समवेत ॲक्युरेसी दर्शवावी लागेल. www.com विकेट आणि निर्धाव चेंडूंची संख्या वाढवावी लागेल या सामन्यामध्ये जिंकण्याकरिता. ईश्वर वन्स अगेन इष्टांच्या मागे बघा गोलंदाजाची रिॲक्शन बघा. हा झेल परिपूर्ण व्हायलाच हवा होता.
म्हणतात ना की धावा जेव्हा कमी होतात तेव्हा तुम्ही क्षेत्ररक्षक या नात्याने गोलंदाजाचं सहकार्य करायला हवंच, गत्यंतर नसतं. कारण येथे जर झेल परिपूर्ण झाला असता तर एक धाव देखील बसली असती, विकेट देखील आला असता. परंतु तेलही गेले, तूपही गेले आणि हाती धुपाटणे आले, अशी अवस्था आपण पाहतोय. फलकावरती 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ईश्वर वन्स अगेन. साईडला सजवलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. खूप छान पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्स. आणि ही धावगती जी आपण पाहतोय ती पोषक आहे. जर आपण स्कॉर्पियन बोईसर संघाचा विचार केला तर बॉल टू रन या इक्वेशन सहित देखील ते जिंकू शकतात. सद्यस्थितीला 5 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आपण पाहतोय. 4 चेंडू फेकून झालेले आहेत. नरमाताचा वापर, डेलिकेट टच त्या ठिकाणी केलं जात आहे. आणखीन एक सिंगल आलंय. प्रत्येक सिंगल देखील प्रेशर क्रिएट करेल ती गोलंदाजावर आहे. ते डॉट चेंडूंची संख्या वाढवावी लागेल. आणि एक गुड न्यूज देखील ओम साई स्पोर्ट्स या संघाकरिता, एकंदरीत चॅनल करिता, जे फाउंडेशन आपण पाहतोय सुरुवात केली होती पाटील नेटवर्कने. सध्याच्या घडीला 1,05,000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर पाटील नेटवर्कचे पाहायला मिळत आहेत. आणि येथून मात्र ओम साई स्पोर्ट्स युट्यूब वाहिनी या सबस्क्रायबर परिपूर्ण झालेल्या आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप सारं अभिनंदन. धावांची टोटल आपल्याला पाहायला मिळते ती 7 या अंकावर. युट्यूबचा इतिहास तुमच्यापर्यंत मी पोहोचवला या आधी रंजक स्वरूपामध्ये. 2 मिनिटं थांबवतो. इकडे मात्र आपण बघू शकतात ओमकार आलेला आहे, दांडी टीमचा कर्णधार. हनुमान दांडी टीम सांगितली तो ओरम क्रिकेटमध्ये कधी त्यांना ग्रामीण मध्ये संधी नाही देणार, परंतु अंडरम बॉक्स क्रिकेट आहे त्यांना ग्रामीण मधून संधी दिलेली आहे. टॉस करतायत आमचे प्रशांतजी गरज साहेब. एक बाजूला करण आणि दुसऱ्या बाजूला ओमकार. इथे मात्र कॉल असेल, दोघे मागतात चॉईस द्या. 2025 आणि यंगस्टर असं मात्र आपल्याला पाहायला मिळते. 2 मधून एक कॉल द्यायचा आपल्याला. करण मात्र बाजूला आहे आणि करणची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. अगदी मात्र आपण बघू शकतो त्याला खेळताना पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग जमा झालेला आहे. बोल यंगस्टर आणि 2025 यस. यस आलेला आहे. 2025 आमचे मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रशांत गरज साहेबांनी विनंती केलेला आपण मुख्य व्यासपीठावर जा, विराज बनवा. टॉस जिंकलाय ओंकार, काय निर्णय? क्षेत्ररक्षक. नक्कीच आपण मैदान बघितलं, आपण आयोजन बघितलेलं आहे आणि ट्रॉफी बघितलेल्या आहेत. काय म्हणणार या स्पर्धेबद्दल? माझी टुर्नामेंट तर फर्स्ट टाइमच आहे, पण आयोजन नियोजन तर चांगलंच आहे आणि ग्राउंड पण चांगलं अवेलेबल केलं आहे. लाखाच्या मॅचला एवढं मोठे ट्रॉफी नसतात, ते बॉस गेम मॅचला अवेलेबल करून दिलं आहे. अगदी बघायला गेलं तर तुमच्या इथे देखील मला तर वाटते उच्छळी दांडी आणि उनबाट प्रीमियर लीग सुरू आहे. तिथे देखील मात्र खूप चांगलं वातावरण आहे. परंतु या ट्रॉफ्या ज्या तुम्हाला आता मात्र खुश करतायत, काय म्हणणं त्या स्पर्धेमधून इथे आलेले आहेत. अंडर बॉक्स क्रिकेटचा किती अनुभव आहे? एवढं काही नाही. बेस्ट लक असेल तुझ्या टीमला. आणि इथे आपण बघू टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय तो म्हणजेच दांडी संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच प्रीतम गरत यांना आपण ऐकत होता. धावसंख्या जाऊन पोहोचले 15 या अंकावर. टार्गेट ठेवण्यात आलंय 22 धावांचं आणि बहारदार फलंदाजी स्कॉर्पियन बोईसरा संघ मात्र थेट सुपर 8 मध्ये क्वालिफाय होण्याच्या दिशेने वाटचाल करेल किंवा नाही अजून देखील क्वेश्चन मार्क मात्र कायम ठेवण्यात आलंय. दुसऱ्या षटकाचा खेळ जो ऑफिशियली एंड झालेला आहे. आतापर्यंत 15 धावा फलकावर. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता. कुठेतरी धावा कमी झाल्या प्रथम फलंदाजी करणाऱ्या सरावली या संघाच्या, कारण गोलंदाजीचा जो स्तर होता तो उच्च श्रेणीय बघायला मिळाला. अगदीच गुणवत्तापूर्ण गोलंदाजीचं पृथक्करण झालं स्कॉर्पियन बोईसर या संघाकडून. आणि तदनंतर आता मात्र स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आलेले आहेत. 12 गेंदे शेष और 7 रनों की जरूरत असं इक्वेशन. बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅकवर. मिस्टर हिमेश याला आपण पाहतोय. आता विकेट शिवाय पर्याय नाहीये. जर सरावली ब संघाला जिंकायचं असेल तर फक्त विकेट्स. येथून मात्र आपण पाहू शकताय सुंदर फटका
नो चेंडूचे देखील संकेत दर्शवण्यात आलेले आहेत. धावफलक फार वेगाने जाऊन पोहोचेल ते तब्बल 20 या अंकावर. अवघ्या 2 धावांचं टार्गेट आता समोर राहिलंय. सुपर 8चे दरवाजे ठोठावण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहू शकतायत आणि येथून मात्र स्कॉर्पियन बॉयसर अंतिम 8 मध्ये प्रविष्ट. कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप सारं अभिनंदन. दोन्ही देखील संघ आपण हस्तांदोलन जरूर करा. तसंच सरावली ब संघनायक आपण सन्मान चिन्ह स्वीकारण्याकरिता